नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सर्वांना. महिलांनी संक्रांतीला कोणते नियम पाळावे हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ मनभर प्रेम, गुळाचा गोडवा स्नेह वाढवा, तिळगुळ घ्या गोडगोड बोला. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांती हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खूप खास सण मानला जातो, कारण प्रत्येक स्त्रियांना छानसं तयार व्हायला खूप आवडतं. त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी खूप मोठा सण असतो. आज मी तुम्हाला मकर संक्रांती कशावर आली आहे व सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये, शिवाय संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत, बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्यात, बोर नाणं किंक्रांत म्हणजे काय, अशी बरीच अशी माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलवरती कोमल लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला ऑन करा. मकर संक्रांत 2026 14 जानेवारी बुधवारी हा पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो, पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला असतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी हळूहळू कमी होत जाते आणि संक्रांतीपासून दिवस हा थोडा मोठा होत जातो. मकर संक्रांतीला स्नान, दान, धर्म, देवाचे दर्शन, तप याला विशेष अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानला जातो. संक्रांत जवळ आली की प्रत्येकाची चर्चा असते की यंदाच संक्रांत कशावर आली आहे. तर चला मग आपण बघूया. 14 जानेवारी 2026 रोजी संक्रांत आली आहे. खूप दिवसानंतर असा योग आला आहे की याच दिवशी देवाचे 14 जानेवारी 2026 रोजी संक्रांत आली आहे. खूप दिवसानंतर असा योग आला आहे की याच दिवशी षटतिला एकादशी देखील असे म्हणतात. अतिशय शुभ अशी ही तिथी आहे. एकादशी आणि मकर संक्रांती एकत्रित आपण साजरी करणार आहोत. शके 1947 पौष कृष्ण 11 बुधवारी 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी ठीक 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे तर 14 जानेवारी रोजी दुपारी 3:06 पासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे 6:20 या पुण्यकाळात आपण काय करायचे तर महिलांनी वाण कसा करून घ्यावा, वाण द्यावा, दान आपण करू शकता का, जप तप करू शकता का. संक्रांत ही तिसरी कोणी नसून ती एक देवीचाच अवतार आहे, देवीचंच रूप आहे. आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज्य करायच्या असतात. आज आपण बघूया की या वर्षी मकर संक्रांत कशावर बसून आलेली आहे आणि ते कोणत्या वस्तू आहेत, त्या संक्रांतीने कोणत्या वस्तू परिधान केलेल्या आहेत. सूर्याचे मकर संक्रमण बालव कारणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतलेला आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरता जाईचे फूल घेतलेले आहे. पायस भक्षण करीत आहे. बघा, पायस म्हणजे खीर. म्हणजेच या दिवशी दूध किंवा दुधाचे जे पदार्थ ते शक्यतो खाणं टाळावं. सर्प जातीची आहे. भूषणार्थ मोती धारण केलेला आहे. वार नाव नक्षत्र अनुराधा आहे. वार नाव मंदाकिनी आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांत जिथून आलेली आहे त्या लोकांना सुख मिळेल. एक रविवारी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्यास पद पान मान वाढतो. तसेच संक्रांतीच्या दिवशी दात घासणे वर्ज्य आहे. तामसिक भोजन करणे, अभद्र बोलणे, झाडे तोडणे व कोणत्याही प्रकारची नशा करणे वर्ज्य आहे. संक्रांतीला स्त्रियाचा प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी, कोणत्या रंगाची नेसू नये. तर आपल्या धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं एक वेगळं असं अनन्यसाधारण महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगवेगळी ऊर्जा निर्माण करून प्रदान करतो. काही रंग सकारात्मक शुभताई लहरी प्रदान करतात, तर काही रंग अशुभ मानले जातात, नकारात्मक त्याचे प्रतीक मानले जातात. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये काही 4 ते 5 रंग आहेत ते खूप शुभ मानले आहेत. प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात. त्यासाठी पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा. हिरवा हा आपल्याला सौभाग्याचा प्रतीक मानला जातो. कारण बघा, नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला हातामध्ये हिरव्या रंगाचा चुडा घालतात, कारण त्यामुळे त्याच्या पतीचं आयुष्य वाढतं असं धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं. त्याबरोबर शास्त्रातही हिरव्या रंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लाल रंग हा खूप शुभ मानला जातो. तुम्हाला रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाचे वस्त्र
अंतरतो, कारण लाल रंग हा सर्व देवी देवतांना, त्याबरोबर माता लक्ष्मीला लाल रंग खूप प्रिय आहे. हा रंग सौभाग्याचं, उमंग, ध्येय आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडी नेसू शकता. पुढचा असा रंग आहे तो म्हणजे रंग केसरी. केसरी रंगाची साडीसुद्धा तुम्ही नेसू शकता. हा केसरी रंग त्याग, ज्ञान आणि सुंदर सेवेचे प्रतीक आहे. शुद्धता सेवेचे प्रतीक आहे. केशरी रंग हा देवी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाहित होत असते. त्यामुळे केसरी रंगाची साडी घातल्याने सुद्धा तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा प्राप्त होते. सर्व स्त्री वर्गाचा रंग आवडता म्हणजे गुलाबी. जवळपास प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग हा आवडतो. गुलाबी रंग हा प्रेमाचा प्रतीक मानला जातो. तसेच हा रंग आनंदाचा प्रतीक सुद्धा मानला जातो. गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपले मन सुद्धा खूप शांत आणि आनंदी होते. एक अनन्यसाधारण या रंगाचे असं महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील नेसू शकता. हे झाले शुभ रंग. आणि संक्रांतीच्या दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे हे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात. थंडीपासून आपले उबदार व्हावे यासाठी या दिवशी घातले जातात. त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर, पोपटी कलर, राणी कलर, क्रीम कलर अशा या रंगाच्या साड्यासुद्धा तुम्ही नेसू शकता. तसेच या दिवशी काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते. या सर्व रंगाच्या साड्या तुम्ही शेवटी नेसू शकता. या दिवशीसुद्धा नेसू शकता. पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही, कारण संक्रांतीने देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते त्या रंगाची साडी आपण घालायची नाही असं सांगितलं जातं. म्हणून ही पद्धत नेहमी पूर्वीपासून चालत आलेली आहे. यावर्षी 2025ला यंदा संक्रांत पिवळ्या रंगावरती आलेली आहे. त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसू नका. त्यानंतर बांगड्याबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात. 16 शृंगार करत असतात. या बांगड्याचा समावेश असतो. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये बांगड्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. संक्रांतीला सर्व स्त्रिया खूप छान छान काठापदराच्या साड्या घालून तयार होतात. हळदी कुंकू करतात, तिळगुळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये 2 तरी काचेच्या बांगड्या असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा, कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. असं सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते, आपल्या पतीचं आयुष्य वाढतो असं धर्मशास्त्र सांगते. त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्याच बांगड्या घाला. बांगड्या घालताना एका हातामध्ये 6 आणि दुसऱ्या हातामध्ये 7 अशा प्रकारच्या घालायच्या आहेत. बांगड्या घालण्याचे नियम आहेत. आपण कासराकडे गेलो असतो तर ते आपल्याला अशाच प्रकारे बांगड्या भरतात. आपण यावर्षी मकर संक्रांतीला बांगड्या घालून तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत. मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यासोबत एक लाखेची बांगडी एक का होईना लाखेची बांगडी नक्की घाला. हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या हिरव्या बांगड्या आवर्जून घाला. बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या चुकूनही घालू नका. पिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका, त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं. त्यामुळे पिचक्या बांगड्या असतील तर ते लगेच हातापासून दूर करा. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तो पिवळ्या रंगावरती संक्रांत आली आहे. या कारणाने आपण हळदी कुंकू लावावे का, हळद लावावी का? तर हळद ही पिवळ्या रंगाची असते, तर अशा देखील आपण हळद लावू शकतो. कारण की देवी केशराचा टिळा लावलेला आहे. त्यासाठी केशराचा जो टिळा आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही. आणि आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तर काहीही हरकत नाही. फक्त वस्त्रांसाठी आपण पिवळा रंग जो आहे तो वर्ज्य मानलेला आहे. सणासुदीला आपण दागिने घालत असतो, कारण की दागिन्याशिवाय आपल्याला शृंगार हा पूर्ण होत नाही. तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात. तर मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का असा प्रश्न भरपूर जणांना पडलेला असतो. तर दागिने घालू शकता, तुम्ही दागिने घालू शकता, कारण आपल्याला फक्त वस्त्राचा जो रंग आहे तर तो आपल्याला वर्ज्य करायचा आहे. सोन्याचे दागिने तुम्ही वापरू शकता. यावर्षी मकर संक्रांतीला संक्रांती देवीने मोती धारण केलेलं आहे, त्यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने जे आहेत तर ते वापरायचे नाहीत. या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याचे दागिने वापरू शकता. यावर्षी संक्रांतीने देवीने वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे, त्यासाठी आपल्याला जाईच्या फुलाचा गजरा अजिबात घालायचा नाही. त्यामुळे या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब, शेवंती, मोगरा, अबोली
यावर्षी संक्रांती देवीने पायस भक्षण केलेलं आहे. म्हणजे पायस म्हणजे खीर. तर या दिवशी खीर आपल्याला चुकून देखील खायची नाही. तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका, कारण की देवी जे करत आहे तर ते आपण करू नये असं सांगितलं जातं. त्यासाठी ती पायस भक्षण करीत आहे, म्हणजे खीर भक्षण करीत आहे. त्यासाठी आपण पायस भक्षण करीत आहे, म्हणजे खीर खात नाही. त्यासाठी या दिवशी आपल्याला खीर आपल्या घरामध्ये बनवायची नाही. मकर संक्रांतीच्या दिवशी दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशीची धार काढणे, कामविषयक या सेवन करणे ही कामे चुकूनही करू नका. या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल अशी कार्य आपल्याला चुकून देखील करायची नाहीत. या दिवशी आपल्या घरामध्ये चुकून देखील मांसाहार बनता कामा नये. मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही नवे भांडे, गाईला घास, तीळ, पात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती तुम्ही दान करू शकता. संक्रांतीचे फल या दिवशी काय आहे? तर या दिवशी संक्रांती ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत तर त्या वस्तू आपल्याला महाग होतील व संक्रांती जिथून आलेली आहे ती जनतेला सुखप्राप्ती होईल. बुधवार 14 जानेवारीला संक्रांत सण साजरा केला जाईल, तर गुरुवारी 15 जानेवारी रोजी करी दिन म्हणजेच किंक्रांत हा सण केला जाईल. फार वर्षापूर्वी शुक्रासूर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्यांना मारण्यासाठी देवी संक्रांतीने रूप घेतले. या दिवशी शुक्रासुराला ठार केले गेले आणि त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या दिवशी शुक्रासुराला ठार केले. या दिवशी लोक सुखी झाले. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासूर नावाचा राजाचा ठार मारला आणि त्यांच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो. पंचांगामध्ये हा करी दिन म्हणून ओळखला जातो. हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही व किंक्रांतीच्या दिवशी या स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात. या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असे देखील सांगितले जाते. केर कचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असे देखील सांगितले जाते. तसेच दुपारी हळदी कुंकू करतात. अशा काही प्रथा देखील किंक्रांतीला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात. तसेच या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याचे देखील प्रथा आहे. किंक्रांतीच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये. लांबचा प्रवास करू नये. देवाची पूजा, गुळाचं नैवेद्य अर्पण करू नये. गुळाचा किंवा गुळाचा नैवेद्य अर्पण करावा. घरामध्ये वादविवाद करू नये. मन शांत ठेवून शांत चित्ताने आदराने वागावे. कुलदेवता व कुलदेवीचे सर्व देवांचे पूजन करावं. नामजप करावं. ही कामे किंक्रांतीच्या दिवशी करावीत. मग काही कामे वर्ज्य करावे. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू साजरा केला जातो. घरात बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्त्व असते. या दिवशी मुलांना बोर नाणं घातलं जातं. परंपरेनुसार ज्या पद्धतीने नवविवाहितेला हलव्याचे दागिने घालून सजवितात त्याचप्रमाणे लहान मुलांना सुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात. हा दिवस लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो. बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोर नाणं घातलं जातं. या शिशु संस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावं म्हणून बोर नाणं घालण्याची पारंपरिक पद्धत आहे. बोर नाणं साठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही. बाळ अगदी लहान असल्यापासून ते 1 ते 3 या वयातील देखील बोर नाणं करता येतं. या वयात बाळांना घालण्यासाठी काळा रंगाचा ड्रेस नक्की निवडावा. हलव्याचे दागिने घालावे. ज्या तिळाचा वापर केलेला असतो तसेच लुटण्यासाठी मुरमुरे, बत्ताशे, बोर, करवंद, तिळगुळ, फुटाणे असे चॉकलेट व तुकडे हरभरा आणावे. त्याच्यामध्ये बिस्किट चॉकलेटचा समावेश करावा. या कार्यक्रमासाठी नातेवाईक तसेच शेजार पाजाऱ्यांना बोलवावे. खाली स्वच्छ आसरण पसरून त्यावर तांदळाची किंवा गव्हाची रांगोळी काढून त्यावर पाट ठेवावा. बाळाला त्यावर बसून ओवाळावे. मग बाळाच्या डोक्यावरून सर्व पदार्थ हळुवारपणे ओतावे. इतर मुलांना लुटायला सांगावे. बोर नाणं का करायचं यांच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता. त्या राक्षसाची वाईट विचार मुलांवरती पडू नये यासाठी सर्वात आधी हे कृष्णावरती केलं गेलं होतं. तेव्हा नंतर ही प्रथा घडली. तेव्हापासून बोर नाणं केलं जातं. लहान मुले हे कृष्णाच्या स्वरूपात आहेत आणि त्यांच्या करी राक्षसाची वाईट विचार पडू नये म्हणून बोर नाणं केलं जातं. तसेच शास्त्रामध्ये बघितलं तर क्रिया कालावधीत वातावरण असे अनेक बदल होतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांना खायला घातली जातात. त्यांना ही मजा व्हावी अशी फळे वेचून खाण्याची संधी त्यांना दिली जाते. संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत आपल्याला सोयीप्रमाणे कोणत्याही दिवशी बोर नाणं करता येतं. आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीच्या संपूर्ण माहिती